आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊयात 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। सरकारची EWS बाबतची जाहिरात म्हणजे सरकारच्या पैशाची उधळपट्टी असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। 10 वर्षात भाजपा सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडविले नाहीत, आता काय जाहिरात देऊन प्रश्न सोडवणार काय असाही आरोप नाना पटोले यांनी केला आहे। महाराष्ट्रात जे सरकार आहे ते खोटारडे सरकार असून 10 वर्षापासून यांची सरकार आहे, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत। त्यामुळे आज महाराष्ट्रात मोर्चे आंदोलने होत आहेत। पैशाची उधळपट्टी राज्याच्या सरकारने कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती देऊन EWSच्या माध्यमातून सगळ्यात जास्त फायदा हा मराठा समाजाला झाला। अशा पद्धतीची जाहिरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो टाकून दिलेत। सरकारची EWS बद्दलची जाहिरात म्हणजे सरकारच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश कांबळेसह सूरज बागडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, भंडारा। नागपूरचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना जाहिरातीतून वगळण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने भाजप आमदारांमध्ये फूट पडली आहे का या चर्चेला सोलापुरात उधाण आलेलं आहे। भाजपचे अपक्ष आमदार तथा भाजप पुरस्कृत राजाभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीवरून ही चर्चा सुरू आहे। ग्रामीण भागातील भाजपचे 4 आमदार, भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार एका बाजूला आणि शहरातील भाजपचे 2 आमदार एका बाजूला अशी फूट झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता भाजपतच उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे। शहर आणि जिल्ह्यातील भाजप आमदारांमध्ये फडणवीस गट आणि गडकरी मुंडे गट असल्याची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे। याचं मुख्य कारण म्हणजे बार्शीतील अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीवरून ही भाजपात फूट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे। त्यामुळे शहरातील भाजपचे आमदार जिल्ह्यावर आपलं नेतृत्व ठेवत होते, त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम केल्या जात असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगल्याचं पाहावयास मिळतंय। एकंदरीत या सर्व घडामोडी पाहता राज्य पातळीवरील नेते मंडळी काय लक्ष घालणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर। आज ललित पाटीलला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आलं असता मुंबई न्यायालयाने ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। याच ललित पाटीलचा एन्काउंटर केला जाईल अशी धक्कादायक प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकर यांनी न्यूज स्टेटशी बोलताना दिली आहे। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अनेकांचे हात ओले असल्यानं ललित पाटीलचा एन्काउंटर केला जाईल अशी दाट शक्यता असल्याचं धंगेकर म्हणालेत। त्याचबरोबर ललित पाटील पोलिसांनी अटक केली नाही तर तो स्वतःच पोलिसांसमोर हजर झालाय असंही धंगेकर यांनी न्यूज स्टेटशी बोलताना सांगितले। याशिवाय ललित पाटील प्रकरणात अजूनही ससूनच्या डीनला आरोपी करण्यात आलेलं नाही, त्यांचे फोन चेक करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे हा संपूर्ण तपास समाधानकारक नाही अशीही प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली आहे। त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडे हा तपास द्यावा अशी मागणी धंगेकर करतायत। मात्र आता ललित पाटीलचा एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे। या आमदार रवींद्र धंगेकर यांच्या गंभीर आरोपानं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढ्यात होते। यावेळी अजित पवारांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। तर काल बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांना घेरावाही घालण्यात आला होता। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापलाय। याच मराठा समाजाच्या आक्रोशाला अजित पवारांना सामोरं जावं लागत आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू होताच मराठा तरुणाने काळे कापड दाखवून निषेध केला। यावेळी मराठा आरक्षणाच्या घोषणाही या तरुणांनी दिल्या। या मराठा तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती मिळाली। तर काल अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना पवारांनाही मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घेरावा घातला होता। बारामती तालुक्यातील पंधेर येथे सभेनंतर अजित पवार तेथून बाहेर पडले असता मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षण प्रश्नी विचारणा करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। त्यामुळे काल आणि आज अजित पवारांना मराठा समाजाच्या आक्रोशनाला सामोरं जावं लागत आहे। पंढरपूरहून अरुण बाबर, न्यूज स्टेट महाराष्ट्र। अनेक गावामध्ये मराठा समाजाने लोकप्रतिनिधी येण्यास बंदी घातलेली आहे। त्याचा सामना सुद्धा मंत्री अब्दुल सत्तार यांना करावा लागला। त्यांना गावकऱ्यांनी घोषणाबाजी 1 लाख मराठा अशा घोषणाबाजी करत
त्यांना गावामध्ये बंदी केली आणि त्यांना त्या आल्या पावलांनी मागंसुद्धा घ्यावं लागली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावर्णी आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देऊन त्यांना सोबत पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांच्या गाड्याचा ताफा गावात येताच गावातून अब्दुल सत्तार चले जाव अशा घोषणा करून देण्यात आल्या होत्या. यावेळी गावातील तरुणांनी हुल्लडबाजी करत अब्दुल सत्तार यांना गावातून पळून लावले. गावकऱ्यांचा उग्र रूप पाहून अब्दुल सत्तार यांना देखील काढता पाय यावेळी घ्यावा लागला. तर सोलापूरच्या मांडव्यात अजित पवारांना सुद्धा मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात त्यांना सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विरोध करण्यात आलेला आहे. मात्र आता हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता राज्याचं मंत्रिमंडळ यावरती काय तोडगा काढेल. हेच आता हीच महत्त्वाची बाब आहे. यावरती काय तोडगा काढेल आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर लातूर जिल्ह्यातील 40पेक्षा अधिक गावांमध्ये नेते मंडळींना येण्यासाठी गावबंदी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या गाड्याचा ताफा अडविण्यात आलाय. मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत गावबंदी असताना तुम्ही का आलात म्हणून जाब विचारत घेराव घातलाय. यावेळी चांगलाच गोंधळ झालाय. मराठा आरक्षणासाठी हे सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला त्रास देत आहे असा आरोप करत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असे आंदोलन असेच सुरू राहतील असाही पवित्रा यावेळी घेण्यात आला होता. काही तासानंतर क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये यांचा ताफा बाहेर काढण्यात आला आहे. आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर. मागासवर्गीय आयोगाच्या पुनर्गठना संदर्भातली जी काही मागणी आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच निर्णय घेतील आणि आवश्यकता पडल्यास पुनर्गठनाची अंमलबजावणीही केली जाईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं आहे. तर मराठा आरक्षणाचा विषय हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळात आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं आणि उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलंही होतं. मात्र देशामध्ये एकमेव आरक्षण आहे जे तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकला होता. तो जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नाही. मात्र त्यानंतर जे काही घडलं आता त्याच्या राजकारणात मला जायचं नाही असंही फडणवीसांनी सांगितलंय. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट हे त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच, इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणारच आहे. काल देखील राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमिटमेंट करत मराठा समाजाला आरक्षण दिला जाईलच असं स्पष्टपणे सांगितल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकाराशी बोलताना सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह मी ज्ञानेश्वर पवार, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. रायगड जिल्ह्यातील अजित पवार गटाचे खासदार असलेले सुनील तटकरे हे आता लोकसभा निवडणूक लढवतील की नाही असा सवाल आता निर्माण झालाय. याला कारण आहे ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य. अलिबाग इथं बावनकुळेंच्या उपस्थितीत लोकसभा 2024 महाविजय संकल्प मेळावा पार पडलाय. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साथ द्यावी असे म्हटलंय. त्यामुळे आता धैर्यशील पाटील यांना रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जाते. अर्थात काय तर धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान खासदार सुनील तटकरेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. तर धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी मिळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी देखील आग्रह धरलाय. याच मुद्द्यामुळे आता रायगडमधील राजकारण चांगलंच तापलंय. आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस मी सारे लोक छोटो मोदी आणि धैर्यशील मोदींच्या मागे उभे आहोत. काळजी करायची गरज नाही. तुमची साथ पाहिजे. तुम्ही साथ द्याल तयार आहे की नाही? धैर्यशील मोदींचा साथ द्याल की नाही? धैर्यशील पाटलांना साथ द्याल की नाही?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रायगडात राजकारण तापले असतानाच अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी म्हटलंय की चंद्रशेखर बावनकुळे हे मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांमधील भांडणं मिटवली पाहिजे, परंतु ते भांडणं लावण्याचं काम करतायत, हे योग्य नाही असं मधुकर पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये महायुतीत संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण यादव सोबत धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र, रायगड. येत्या 15 दिवसात ठाकरे गटाचे नेतेच आमच्या गटात येतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेची साथ सोडणार असा सवाल निर्माण झाला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिलेत. ठाकरे गटातील लोक आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या पक्षाबाबतच्या काही वावड्या उठवल्या जात आहेत. आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हाशिवाय कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली आहे. तर ठाकरे यांच्या पक्षातून जे येणार आहेत ते लवकरच आमच्या पक्षात येतील, आमच्याच चिन्हावर लढतील याची प्रचिती तुम्हाला येत्या 15 दिवसात येईल असं भाकीतच संजय शिरसाट यांनी केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता ठाकरेंची साथ कोण सोडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत, छत्रपती संभाजीनगर. मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणावरून आता खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊतांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या गिरनार सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये गैरव्यवहार केलाय आरोप राऊतांनी केला होता. सुमारे 178 कोटी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप दैनिक सामनामधून करण्यात आला आहे. याच प्रकरणी दादा भुसेंवर यांनी मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने संपूर्ण पुरावे आणि साक्षीदार तपासून संजय राऊत यांच्या विरोधात खासगी फौज आज या प्रकरणी मालेगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. यात संजय राऊतांनी स्वतः हजर राहून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता पुढच्या तारखेला खासदार संजय राऊत स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन संतोष भटासह न्यूज स्टेट महाराष्ट्र, गजानन देशमुख, मालेगाव. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांना 10 ते 15 रुपये कवडीमोल भाव मिळत आहे. या कवडीमोल भावामुळे फुल उत्पादक नाराजी व्यक्त केली आहे. दसरा दिवाळी गोड होईल या आशेने शेतकऱ्यांनी दुष्काळात डोक्यावर पाणी वाहून आणि तांब्यानी झाडाला पाणी देऊन फुलाची शेती जगवली. मात्र फुलांनी मिळालेल्या भावाने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले असून फुल विक्रेत्यातून दसरा दिवाळी सण गोड होईल ही अपेक्षा बळीराजांनी स्वप्नभंग झाले आहे. सणवार साजरा करावा की या विवेचनेत शेतकरी सत्वत आहे. मनमाड बाजार समितीमध्ये यंदा 150 ते 200 वाहनांची आवक झाल्याने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरचा दौरा रद्द केला आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामुळे हा दौरा रद्द केल्याची अफवा शहर जिल्ह्यामध्ये पसरल्याचं पाहावयास मिळते. मात्र इंडिया आघाडीच्या कोर कमिटीच्या बैठकीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्याकडून दिली गेली आहे. तर दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील माड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत. दरम्यान शरद पवार हे पंढरपूर इथं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती जाणून घेणार होते. त्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. शरद पवार यांच्या माढ्या दौऱ्याची तयारी अनेक दिवसापासून सुरू होती. आयोजकांनी संपूर्ण तयारी केली होती, परंतु शरद पवार यांचा दौरा रद्द झाल्याने अनेक चर्चेंना उधाण आलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर. नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 26 ऑक्टोबरच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखविले जाणार आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाला केंद्रात सत्ता मिळाल्यास महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्य जनतेला आजचे दिन येतील अशी ग्वाही दिली होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि जनतेला चांगले दिवस आणू या आश्वासनाचाही त्यांना सोयीस्करपणे विसर पडलाय. त्यांनी दिलेली ग्वाही म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक करणारे सवंग लोकप्रियतेसाठी दिलेले आश्वासन होते हे स्पष्ट झालेच आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीत महागाई तर कमी झालीच नाही, उलट महागाईच्या वणव्यात तेल ओतायचा उद्योग मात्र या सरकारने केला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढ सुरू आहे. या गंभीर विषयाची जाणीव पंतप्रधानांना करून देण्यासाठी त्यांच्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यात
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई इथल्या शहीद अक्षय गवते यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पिंपळगाव सराई इथं शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार पार पडलेत. शहीद अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरलाय. याआधी कर्तव्यावर असलेल्या पंजाब इथं अग्निवीराला शहीदचा सन्मान मिळाला नव्हता. त्यावर मोठी नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र अक्षय गवते या अग्निवीराला शहीदाचा सन्मान मिळाल्याने अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरलाय. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना पोलिसांकडून हवेत 3 राऊंड फायर करून शहीद अक्षय गवतेला सलामी देण्यात आली. शहीद अग्निवीर अक्षय गवतेला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येत पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. इतर सैनिकांना ज्याप्रमाणे शासकीय सुविधा मिळतात त्याच धर्तीवर शहीद अग्निवीर अक्षय गवतेला देखील सुविधा मिळावी यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करणार असल्याचं बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचं निधन झालं आहे. बिशनसिंग बेदी यांचं 77व्या वर्षी निधन झालं आहे. बेदी यांनी 1967 ते 1979 या काळात 67 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 266 विकेट्स घेतल्यात. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर 7 विकेट्स आहेत. बिशनसिंग बेदी हे भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग सुरू करण्यात बिशनसिंग बेदी यांचा वाटा मोठा आहे. भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशनसिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारताचा विजय झाला होता. बिशनसिंग बेदींनी आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवली असली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यांचा करिश्मा सर्वश्रुत होता. अशा या फिरकीपटूने आज अखेरचा श्वास घेतला आहे. निलेश बंगाली, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा.